ती फाईल आणि तुमची बायको की ते सत्या मंजू? डॅडी साहेब एवढा विचार कसला करताय सांगा ना, काय महत्वाचं आहे तुमच्यासाठी? फाईल आणि मानिनी. एक्झॅक्टली. आत्ताच्या घडीला ना हेच सगळ्यात जास्त महत्वाचं असायला हवं. मला असं वाटतं डॅडी साहेब, आपण जितकं सत्या मंजूच्या मागे पळत राहू ना, तितके ते सुद्धा पुढे पळत राहतील. पण आपण आता जर शांत राहिलो ना, तर ते सुद्धा शांत होतील, गाफील राहतील. मान्य आहे. आता ती फाईल आणि ती मानिनी लवकरात लवकर आपल्या ताब्यात यायला पाहिजे. नाही तर हे लोक कोर्टात केस उभी करतील आणि तिला साक्षीदार म्हणून वापरतील. हो माहितीये मला, पण तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही पूर्वा पाटील जिवंत आहे तोवर तिच्या बापाला पुन्हा एकदा जेलमध्ये अजिबात नाही जाऊन देणार. कौतुक कौतुक केवळ कौतुक. मुलापेक्षा मुलीच बापाला कामाला येतात. काय झालं, कसला विचार करते? डॅडी साहेब मला सांगा, हे सत्या मंजू जेव्हा फाईल घेऊन पळून जात होते तेव्हा तुम्ही आईला त्यांच्या सोबत बघितलेलं का? नाही नाही, ते दोघेच होते गाडी. नाही 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 डॅडी साहेब, त्यांच्यासोबत अजून कोणीतरी सामील असणार आहे. कारण एकाच वेळेस ती फाईल चोरणं आणि आईला सुद्धा तिथून बाहेर काढून पळवून घेऊन जाणं हे इतकं सोपं नाहीये. मलाही तोच प्रश्न पडलाय बबडे. कोण सामील झालंय त्यांना? आपल्यातलं कोणीतरी त्यांना सामील आहे. कोण असेल ते लवकरच शोधून काढू आपण. पण त्याआधी ना आता आपल्याला सत्याच्या घरातलं कोणीतरी आपल्यात सामील करून घेता येतंय का ते बघायला हवं. अशी कोणीतरी व्यक्ती आपल्या हाताशी धरावी लागेल जी सत्या काय करतोय, कुठे जातोय या सगळ्या गोष्टींचे अपडेट्स आपल्याला वेळोवेळी देत राहील. आहे एक व्यक्ती आहे. हे सपने ज्याचा कुठचा फोन असेल का नाही त्याला सांग का मम्मी शाहीर बेजी आहे. मम्मी तात्यासाहेबांचा फोन आहे. तात्यासाहेबांचा फोन आहे. उचला. हॅलो तात्यासाहेब, नमस्कार. काही महत्वाचं काम असेल तर आम्हाला तिकडे बोलवायचं. तुम्ही फोन करायची कशाला तसदी घेतली? तरी काय महत्वाचं काही नाही, फक्त एवढं सांगायला फोन केलाय त्या सत्यावर जरा बारकाईने लक्ष ठेवा. का काय केलं त्यानं? नाही नाही, केलं काही नाही त्याने. फक्त आम्हाला संशय की बा आमच्या घरातून मंजिरी वाघमारेला त्यांनी गायब केलं. नाही नाही, तो का तसं कराल तात्यासाहेब? तो तर काडीमोड घेणार आहे ना तिच्यापासनं. हा घेणार होता, पण आता मन बदललं असेल. तुमच्या नशिबी पुन्हा तीच सून येणार आहे. नाही नाही तात्यासाहेब, शक्यच नाही बघा ती. कसं आहे, सत्याने का नाही दुसरी पोरगी बघितली आणि तिच्या संगच लगीन करणार आहे तो. कोण आहे? कोण आहे ती मुलगी? नाही म्हणजे बघितलं नाही, पण सत्य आता तिलाच भेटायला जाणार आहे बघा. म्हणून मी 2 डबे भरून दिले तिच्या संग. म्हणजे ते म्हणला होता का घरला घेऊन यायचंय म्हणून, पण लगेच कसं आणणार म्हणला ना. सत्या कोणत्या तरी मुलीसाठी डबा घेऊन जाणार म्हणजे हे मंजिरी वाघमारे त्याच्या सोबत असणार. मायला तिकडे पोहोचवलं पाहिजे. हॅलो तात्यासाहेब, हॅलो हॅलो माईक टेस्टिंग. आवाज येतो? हॅलो हॅलो. नाही कौतुक कौतुक केवळ कौतुक तुमचं. फार चांगली आनंदाची बातमी दिली तुम्ही. आपण एका गोष्टीचं वाईट वाटतंय मम्मीबाई. कशाचं? तुम्हाला मुलगी पसंत आहे नाही पसंत आहे हे न ठरवता तुम्ही लग्न लावून देताय. तुमचा मागचा अनुभव फार चांगला नाही ना. काय झालं काय चाललंय घरात आपण बघतोय.
पहा मुलगी कोण आहे, काय करते, खात्री करा. आम्हाला हे सांगा कोण आहे ते. हा हा हो कळते तात्यासाहेब. सपने हा सत्यानं कुठली पोरगी पसंत केली आहे का नाही हा ती आपल्याला बघायला पाहिजे बघ. तू एक काम कर, गाडीची चावी घेऊन ये. आपण काय करू, सत्याचा पाठलाग करून बघू ती पोरगी कोण आहे ती. हा चालतंय. ऍडव्हेंचर. सॉरी. चल चल. या येऊ. आता तुम्ही इथं राहायला असाल आणि इथं ना काहीच काळजी करायची गरज नाही. इथं कुणी येऊच शकत नाही. एकदम चित पाखरूपणे इकडे फिरकणार आणि सगळं नियोजन केलंय. तुम्हाला जे काय पाहिजे ते सगळं येत आहे. जेवणाचं काय? मला लई भूक लागली. निदान जेवण बनवायची सोय तरी आहे का? वहिनी तेवढं एकच राहिलं तेवढं फक्त. मग कसलं नियोजन आहे? हे बघ, मला लई भूक लागली. तू जरा बाहेर जाऊन काय खायला मिळते का बघ की प्लीज. जा. हा? अरे जा की. काय झालं वहिनी, सत्यानं सांगितलं की तुम्हाला एकट्याला सोडून कुठं जायचं नाही. कुणी आलं बिलं तर काय करायचं. बरं एक काम कर, सत्याला फोन कर आणि येताना काहीतरी घेऊन यायला सांग. तू येत असेल. सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा लई हिंमतवान आहे बघ माझं लेकरू. त्याने भेटला वाटलं असेल का ती हित नसताना तुझं कसं होईल म्हणून, पण चांगलं तोंडावर पाडलं बघ तिला. सत्या पण लाखात एक सोन शोधली ना तू माझ्यासाठी. अगं विषय आहे का मम्मी, लाखात एक नाही करोडोत एक आहे. आणि मम्मी थँक्यू. काय आता कसं आहे, तुझ्या हातचं जेवण मी तुझ्या होणाऱ्या सुनेला भरवतो ना. थांब थांब डबा देते. देते. सत्या ठीक आहे. ए सपने जेवण घातली ना, नाही तर चोरून ठेवली असेल तू. घातलेत घातलेत. स्वीट स्वीट खायला देतो. सो स्वीट. सत्याचा फोन आला बघ. हॅलो. अरे सत्य, तुलाच मी फोन करत होतो आता. अच्छा, तुम्ही पोचला का तिथे नीट? हो पोचलोय आम्ही सुखरूप आहे. हॅलो सत्या. हा बोला ना वनमार. हे बघ सत्या, मला ना लई भूक लागली. येताना काहीतरी खायला घेऊन ये बघ. होय माहिती आहे मला. डबा घेऊनच येतो तुमच्यासाठी. तिथे येऊन तुम्हाला स्वतःच्या हाताने भरवतो. हा? बर ये लवकर. कसलं नियोजन रे. ना जेवायला काय ना बदलायला कपडे आहेत. किती घाण झालेत बघे. वहिनी सॉरी खरं तर. बरं तुम्ही आराम करा, मी बाहेर लक्ष देतो. बघितलं का मम्मी, स्वतःच्या हाताने जेवण भरवायच्या गोष्टी चालल्यात. कोण पोरगी ते बघितलंच पाहिजे बघा. मम्मी कोणतरी भारी असेल बघा. श्रीमंत आहे म्हणजे श्रीमंत. बया मम्मी श्रीमंत म्हणल्यानंतर लय दागिने असतील ना, वेगवेगळ्या डिझाईनचे. बया साड्या बिड्या पण लई असतील. कसलं भारीच. एकदम अशी दागिने मी भरलेली असेल बघ. जशी लक्ष्मी तिकडे नाही सोनेली रडून. सपनी गाडी ही सत्याची. अगं चल त्या टोनपाला गाडी करायला सांग. मम्मी टू व्हीलरची चावी आणली. चला आपण मी तुम्हाला चला.
चला चला लवकर चला लवकर तरी कसं बसायचं असं किती खराब झाले ते कपडे. सगळे कपडे तर तात्यासाहेबांच्या घरात राहिलेत. हे असले खराब कपडे घालण्यापेक्षा बरं झालं सत्य तू आलास. वहिनी लई खवळले. होय, तू एक काम कर, तू आधी मानिनी मॅडमच्या इथं जा, मी आहे. आणि मी इथनं निघालो की तुला कॉल करतो, तेव्हा तू इथे यायचं. ठीक आहे चल. वाघमारे, वाघमारे, सत्य आहे मी. सत्यभाऊजीची गाडी दिसते बघा तिथं. सपने उतर खाली उतर खाली. मम्मी सत्यभाऊजी कुठे आहेत? अगं गाडी बंद पडली म्हणून एखाद्या वेळेस पुढे आहे का बघ, हळूहळू बघ. चल बघ तिकडे. मी कुठेच दिसत नाहीत. नाही का? नाही. चल बरं. बघा तिथं झोपणार आहे तेव्हा. अगं नाही सत्या. स्वप्ने थकतो. अरे काकू, ओ काकू, काकू. अरे वाघमारे काकू,
काकू दिसते मी काय स्वतः आलायस रे टापटीप कपड्यात बायकोला इथं सोडून गेलास ना खराब कपड्यात मग काय करणार हा वाघमारे तुम्ही एवढ्या गोड दिसताय या नऊवारीत आणि असं कसं बघू नको आणि चिडचिड करू नका तुमच्यासाठी डबा घेऊन आलोय मी. आधी आधी दार लाव कुणीतरी येईल आधी पटकन सॉरी ते तुम्ही नऊवारीत एवढ्या सुंदर दिसताय ना की दरवाजा लावायचं काय सगळंच विसरलो मी. पण ही साडी कुठून आणली तुम्ही? आणली नाही इथंच होती आता नवीन घेत बसण्यापेक्षा म्हणलं इथं हीच नेसावी अच्छा पण एकदम सुंदर दिसताय वाघमारे. आता स्वतःचं नियोजन गणले ना मग असंच बोलला तू वाघमारे अहो असं काय बोलताय तुम्ही खरोखर भारी दिसताय लय म्हणजे लय भारी दिसताय आणि तुमचा मराठी मुळा लुक बघून ना मलाच हेवा वाटतोय. हेवा तुला काय हेवा वाटतं अहो म्हणजे तुम्ही बघा ना एवढ्या सुंदर सजलाय नऊवारी साडी नेसल्या एवढ्या गोड दिसताय आणि मी तसाच रोजच्याच कपड्यात आहे. वाघमारे मला असं वाटतं की मी सुद्धा मराठमोळा लुक करायला पाहिजे. म्हणजे कसं आहे आपली जोडी ऑलरेडी लाखात एक आहे पण जर मी पण मराठमोळा लुक केला तर आपली जोडी करोडोत एक होईल करोडोत एक. तुम्ही थांबा 1 मिनिट इथंच थांबा 1 मिनिट. काय रे 1च मिनिट थांबा. ओ वाघमारे तुम्ही एक काम करा तुम्ही तिकडे बघा आणि डोळे बंद करा. काय मी कशाला डोळे बंद करू अहो तिकडे बघा आणि डोळे तर बंद करा सत्या प्लीज प्लीज वाघमारे प्लीज 2च मिनिटं तिकडे बघा. वाघमारे फक्त 2च मिनिटं. चला मामू जाऊया. चला काय चला खोपलेस का सपने जरा तू हा अगं सत्याला कळेल की आपण त्याचा पाठलाग करतोय म्हणून. हो पण मग ती पोरगी दिसणार कशी आपल्याला आता हाय की नाही. आपण काय करू इथं डबा धरून बसू हाय का आता डबा तर ते भाऊजी घेऊन गेले आज काय करता आधी सांगायचं ना हात का ना करा शेटा अगं हात मिळेच का तू जरा अगं डबा नाही का डबा म्हणजे ते आपण ती वॉचिंग ती पारा सिक्युरिटी तसं लक्ष देऊ काय नाहीतर काय करू आपण खिडकीतनं वाकून बघू. हा पण ती पोरगी येईल ना सत्याला टाटा बाय बाय करायला तेव्हा दिसेलच की चेहरा. हा हे बेस्ट आहे डबा धरून बसू. कशाला तिकडं चला चल हा वाघमारे नो चिटिंग.
वाघमारे मॅडम, आता बघू शकता तुम्ही. कसा वाटला मग सत्यजित सुर्वेंचा मराठमोळा कडक रुबाबदार रांगडा लुक? एकदम छाक. बाई, वाघमारे, आता ना माझं पोटच भरलंय बघा. आता मला या जगातलं दुसरं काय म्हणजे काहीच नाही मिळालं ना तरी चालत. मला भूक लागली. डबा आणलास ना? होय होय, डबा घेऊन आलो त्यासाठीच. थांबा. अंगाशी तशी तर मी 2 ताटं घेऊन आलो होतो, पण आपण एकाच ताटात घेऊया, कारण प्रेम वाढेल ना आपल्यातलं अजूनच. आणि तू चल बाजूला हो. गरमागरम बटाट्याची भाजी आणि यात आहे भाकर तुमच्या आवडीची. आणि वाघमारे, स्पेशल स्वीट डिश पण आहे, म्हणजे तुमच्या एवढी गोड नाही पण तुमच्या आवडीची आहे. काय? गुलाबजामुन. भूक लागली ना तुम्हाला? वाघमारे, भूक लागल्या माहिती आहे मला, पण नवऱ्याबरोबर सगळं वाटून खायचं असतं ना. अर्ध मला द्यायचं होतं. का? तुझं पोट भरलं होतं ना मगाशी, आता कशाला?